हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज मी तुम्हाला माझं स्वयंपाक झाल्यानंतर कशा प्रकारे क्लीन करते ते दाखवणार आहे. तर माझं सर्वात आधी स्वयंपाक करून झालेला होता. मी छान असं आज उडीद डाळीचं घुंट बनवलेलं होतं आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. थंडीचं खूप छान असतं उडीद डाळीचं घुंट, नुसतं प्यायलाही छान लागतं. तसंच मी माझ्या मुलीलाही ते ऑलरेडी तिच्यासाठी पिकं काढून ठेवलेलं होतं, ते तिला प्यायला दिलं. त्यानंतर मी माझं किचन क्लिनिंगला लागली. सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे आज सॅटर्डे होता आणि ते बाहेर गेलेले होते. म्हटलं तोपर्यंत चला मी पण माझं किचन क्लीन करून घेते. तर मी माझ्या कामाला लागली. सर्वात आधी जे इकडचा ओटा होता तो पूर्ण साफ करून घेतला आणि त्यात गॅसवरची जी माझी भाजीची कढई होती ती ठेवून घेतली आणि मग बाकीचं गॅसवरचंही छान असं सगळं क्लीन करून घेतलं. नॅपकिनच्या सहाय्याने 2 वेळा पुसून घेते मी गॅस पूर्ण आणि आठवड्यातून 2 एकदा मी पूर्ण किचन ओटा धुवूनही घेते. त्यानंतर मग मी किचन सगळं क्लीन करून झाल्यानंतर आणि भांडे वॉश करताना स्वयंपाकाच्या आधी मी रोज माझं ठरलेलंच असतं असं पण की स्वयंपाक करून झाला की मी आधी जे काही स्वयंपाकाचे भांडे असतात आणि हे गॅसचे जे काही स्टोव्ह असतात त्यांना सगळं क्लीन करून घेते आणि पूर्ण सगळे भांडे माझे सगळे धुवून झाल्यानंतर मी छान सिंकही पूर्ण क्लीन करून घेते. रोजची माझी ती सवय झालेली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. याच्यामुळे जास्त काही कॉकरोच होत नाही आपल्या घरामध्ये आणि जे काही बारीक सारीक सगळं उष्ट असतं, मी तिथे एक छोटी गाळणी ठेवलेली आहे. त्या छोट्या गाळणीमध्ये सगळं ऑलरेडी जातं. मग खाली काही एक्स्ट्राचं बेसिनमध्ये जात नाही. मग आणि मी ते एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सगळं टाकून मग मोठ्या डस्टबिनमध्ये टाकते. हे बघून घ्या, माझं किचन किती छान असं सगळं क्लीन झालेलं आहे. सिंकही बघून घ्या. असं रोज प्रत्येक फेरीला वॉश केल्यामुळे आपलं किचन सिंकही नेहमी छान असं राहतं. त्यानंतर इकडे यशस्वीने ऑलरेडी सोफे सगळे पाडून ठेवलेले होते. तुम्हाला आधी दाखवले मी. मग तिने ते भीतीने मम्मा ओरडेल म्हणून तिने त्या भीतीने तिने ते लावून घेतले. मग तिचा असा एक्स्ट्राचा जो काही पसारा आहे तो मी आवरून घेतला. त्यानंतर माझ्या 2 दिवसापासून जे काही कपडे राहिलेले होते तेही मी मशीनला लावण्यास घेतले, कारण मला 2 दिवसापासून बरं नव्हतं. आज जरा बरं वाटत होतं म्हणून मग मी ते कपडे लावल्यानंतर इकडे माझा बेडरूमही छान असा आवरून झालेला होता आणि आज नवीन बेडशीट लावलेली होती. आणि इकडे मग यशस्वीसोबत माझं खेळणं चालू होतं आणि जगातला बेस्ट असा चहा ती जो होता तो मला ती बनवून देत होती आणि मी तो एन्जॉय करायला लागली. तर तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मी हा चहा एन्जॉय करते. तोपर्यंत बाय.